की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती, तूच देतो भक्तजनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती. कधी येईल कानावर गणा, अरे तुझी ती गोड आरती, मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोजिरी मंगल आणि अमर दादा औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवला, परवा पण परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय, विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय, निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तो पावसाचा थेंब काय पाडेल. दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी, माणसाला अवकाळी सुचली म्हणून तो पण माणसाची जिरवतो. म्हणून विषय काय आहे मित्रांनो, की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे, भले पाऊस नको येऊ देत, पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे, एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगतोय, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस, पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली, कधी एकदाचा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेल, तुझ्यासाठी दुर्वा वापेल, कधी आणेल, कधी तुझी ती गोजीची मूर्ती बघेल. विषय आहे बाप्पा, तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर, तुमचंही लक्ष असावं. मदन म्हणतोय आणि शाहीर महत्वाचा मुद्दा, वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणा, उगाच कुणाला इथं मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात, तुम्ही स्वतःला मोठं करा, अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा, गायकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझी स्वतःची. आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठं कमी पडायचा नाही, आणि म्हणून विषय घातलाय गणाचा, म्हणायचा आहे काय, लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का, अहो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागलंय, सांगा हो गणा अहो कोणाचे करू मी पूजन. नाही सामोरी ती मोरी पूर्वजिरी, कसे तुझे गावो भजन. सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. हो गणा कोणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. नाही सावरी तुझी मूर्ती गोजिरी, नाही सावरी तुझी मूर्ती गोजिरी, कसे तुझे गावो भजन. सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. हो नाही सावरी तुझी
तुझ्या स्वागतासाठी विकले तोरण मी माती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे नाव कुणाला निरंजन सांगा